रुद्रस्फोट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग अर्थात RPL 2025 मॅच नंबर 3 आपण जातोय. पहिल्या सामन्यात विशू 11 संघ विजेता ठरला. दुसऱ्या सामन्यात आपण पाहतो RK11 रत्नागिरी हा संघ विजेता ठरला. तदनंतर दोन विजेत्याच्या दरम्यान होणार ही लढत बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. 2-2 गुणांनी आपल्या या स्पर्धेतील अकाउंट ओपन केलंय. पाहूया 4 गुणांसाठी चाललेली ही लढत, अस्तित्वाची लढाई. जो संघ 4 गुणाने पुढे जाईल नक्कीच आजच्या दिवसातील टॉपर असेल या स्पर्धेतील. आणि त्यासाठी एका बाजूला RK11 रत्नागिरी, दुसऱ्या बाजूला विशू 11 अशी लढत आपण पाहतोय. आणि कसं असतं क्रिकेटमध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. आणि तसं बघायला गेलं तर आणि अरबाज आणि संकेत जोडही मैदानामध्ये आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. त्यांचे दोघांना देखील ठाऊक आहे, मैदानाचा देखील अंदाज आलेला आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं, मी दुसऱ्या सामन्यात सांगितलं होतं की 12:30 नंतर 12 नंतर खेळपट्टी टणक होणार, तदनंतर षटकार चौकार येणार. त्याचं उदाहरण जिवंत आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं. दोन्ही संघातून पहिल्या इनिंगला जवळजवळ 8 षटकार, तदनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये 6 षटकारांची नोंद झाली. आणि हे चित्र आता सायंकाळपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकल्यामुळे कॉन्फिडन्स कमालीचा उंचावलेला आहे. परंतु 4 गुणांसाठी अस्तित्वाची लढाई, बेस्ट वर्सेस बेस्ट. टॉस का बॉस रत्नागिरी रत्नागिरी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम धावांचा पाठलाग, माफ करा, विशू 11 संघाने आपण पाहिलं तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि सलामीसाठी जोडी आपण पाहतोय रत्नागिरी म्हणजेच रत्नागिरी संघाची जोडी आपण पाहतोय ती नॉन स्ट्राईकला संकेत स्ट्राईकला आहे. तो अरबाज आणि संकेत पालशेतकर. अमन मागच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती, तोच अमन गोलंदाजी मार्क सज्ज होते. स्वतः कर्णधार आहे आणि त्याला ठाऊक आहे की हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र बघा व्यासपीठाला सलामी, चेंडू 1 बाउन्स, सीमारेखा पार, चेंडू फरार, मिळताय धावा 4, चेंडू फरार. ऐकूया डीजेचा थरार. इथे आपण पाहिलं तर अरबाज पहिल्या सामन्यात थोडासा अपयशी ठरला होता. इथे मात्र बघा, इथे मात्र अमित चेंडूवरती येतोय. कारण बघा ब्लॉकवरमधला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, एक संधी निर्माण झाली होती. इथे अमित एक सिनियर खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून याचं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. परंतु मित्रमंडळींना एक चांगले प्रयत्न होते. एकदा मात्र मी ते अरबाजला चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जीवदान मात्र मी ते अरबाजला पाहूया जीवदानाचे कशा प्रकारे आपल्या संघासाठी फायदा घेतो. कारण षटक क्रमांक पहिलं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. 5 धावा आतापर्यंत फलकावरती आल्यात. संकेत पालशेतकरने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, सलामीला येताना चौफेर फटकेबाजी केली होती. हा देखील एक खेळाडू आपण पाहिला ना, तर त्याचा व्यावसायिक संघ TWJ गुहागर संघातून त्याच्या पाठीवरती आपण पाहिलं तर TWJचा टॅग आहे. परंतु आणि ह्या मैदानाचा अंदाज आहे, सायंकाळी इथे सराव देखील करतो. पाहूया संकेत ह्यावेळी मात्र स्ट्राईकवर आहे. डावखुरा आक्रमक फलंदाज म्हणून एक मोठं नाव आहे त्याचं. पाहूया कशा प्रकारचं अमन विरुद्ध संकेत, दोन्ही गुहागरशी बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. एकमेकाचा प्लस पॉईंट वीक पॉईंट नक्कीच ठाऊक आहे, परंतु कोण कोणावरती ठरवणारा हा चेंडू. इथे बघा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, नक्कीच डॉट चेंडू. अमनची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच त्याच्याकडे जास्त वेग नाही आहे, परंतु व्हेरिएशन आणि हेच पाहिजे असतं क्रिकेटमध्ये. तुमची गती किती आहे त्याला महत्त्व नाही आहे, आपली लाईन आणि लेन कशी आहे त्याला फार महत्त्व आहे. सुरेख आतापर्यंत सुंदर कमबॅक अमनचं. पुढचा चेंडू रॅट ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने, जिथे एकदा पूर्ण केले. दुसऱ्या जोडसाठी कॉल आहे, थोडंसं फंबल होताना पाहतोय मिड विकेटच्या दिशेने. त्याचं रूपांतर मात्र आपण पाहिलं तर 2 धावांमध्ये होते. धावसंख्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं, बिनबाद 7, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक केली होती. आणि प्राईज आपण पाहिलं तर आमचे मित्र ऑलराऊंडर अमीन परकार यांच्याकडून
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे मात्र चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, आणि नक्कीच इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल टिपलाय. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. थोडंसं संकेतला या ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना पाहिलं, बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नव्हते आणि इथे आपण पाहिलं तर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं. अमनने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, बॅक टू द पॅव्हलियन परततोय. संकेत त्याची जागा घेतोय. प्रसाद मैदानात येतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि आपण पाहिलं तर मी मगाशीच ते वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार आणि त्याचा मानकरी ठरणारा हाच तो फलंदाज डावखुरा रत्नागिरीचा आक्रमक बॅटर प्रसाद दे. मागच्या सामन्यात बघा 7 चेंडू फेस केले होते, 3 षटकार, 1 चौकार मारला, तो मॅच विनिंग खेळी केली होती आणि आपल्या संघाला सुरेख असा विजय मिळवून दिला होता. चांगली फलंदाजी केली होती. दत्तूवरती सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता अमीन पारकर यांच्या माध्यमातून. तोच प्रसाद इथे मात्र मैदानात पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलं अमनने. स्वतः कर्णधार आहे, त्याला ठाऊक आहे आपण कर्णधार आहे, आपल्यावरची जबाबदारी आहे. आपण जर चांगली गोलंदाजी केली तर आपले सहकारी देखील चांगली गोलंदाजी करतील. सुंदर कमबॅक केलंय चौकार आल्यानंतर. सुरेख आतापर्यंत केवळ आणि केवळ 7 धावा दिल्यात. पुढचा चेंडू रॅटम ऑफ द विकेटचा सज्ज झालाय. अमन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नवीन बॅटर प्रसाद. ओव्हर द विकेटचा मारा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट आहे. आणि ते आपण पाहिलं तर एका धावेने 1 धाव घेतले, धावसंख्या होते 8. षटक क्रमांक पहिलं संपत आहे. आणि जेव्हा चौकार आलं होतं असं वाटलं होतं की इथे नक्कीच्या षटकात 14 ते 15 धावांचं षटक असेल, परंतु चांगलं कमबॅक आहे. केवळ 8 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. आणि इथे मात्र दुसऱ्या षटकात कोणता गोलंदाज येतोय, काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. RPL म्हणजे रत्नागिरी प्रीमियर लीग 2025चा थरार. मी थांबतोय, माझी सुट्टी, डीजे ती मात्र ड्युटी. डीजे. इथे पण पाहिलं तर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमित पवार. एक दर्जेदार गोलंदाज आहे. पाहूया, अत्यंत महत्त्वाचं षटक असेल या इनिंगमधील. पॉवर प्ले षटक क्रमांक 2. इथे आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अमितची या षटकाची. ओहो, इथे आपण पाहिलं तर रडार मधला चेंडू होता, भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू जातो 1 बाउन्स. पुन्हा एकदा सेबारेका पार, चेंडू फरार. मस्ट निडेड बाउंड्री. ऐकूया डीजेचा थरा. हो, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि परंतु असं वाटलं होतं की हा झेलमध्ये रूपांतर होईल, परंतु एलिव्हेशन चांगलं होतं. चौकारानंतर येतोय बॅक टू बॅक षटकार. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच प्रसाद नावाचा वादळ. यस यस डीजे. हो हो, इथं आपण पाहिलं तर नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर प्रमुख पंच या सामन्यामध्ये निलेश टेरोकर कामगिरी पाहत आहेत. तर स्वेलेक पंच आपण पाहतो विक्रम गोट्या भोसले. 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये बघा पंच आमच्या दिशेने होत आहेत. पंचांच्या हात समर्थर क्रिकेटच्या पटलावरती. आणखीन एक धाव अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 19 धावा फलकावरती लागतात. माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत एक प्रसिद्ध गुणलेखक अर्थात प्रथमेश गजमल.
टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमित सज्ज झाला आहे. पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर सुंदर कमबॅक आहे. वाईट यॉर्कर क्रिकेटमधील चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. वाईट यॉर्कर गोलंदाजाला न्याय मिळवून देणारे चेंडू. प्रत्येक क्षणी आपण पाहिलं तर ह्या चेंडूने गोलंदाजाला न्याय दिला आहे. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. 19 धावा फलकावरती, 1 गडी बाद 19. अमित सज्ज होतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेरची सातत्यपूर्ण गोलंदाजी असताना आपण पाहिलं तर मिडॉन आणि मिड विकेटच्या दिशेने बॅटचा फ्लो आपण पाहिलं तर प्रसादचा त्याला मात्र जखडून ठेवलं आहे, रोखून ठेवलं आहे. धावसंख्या 20 फलकावरती लागते, कारण आक्रमण केलं होतं. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर षटकार, नंतर वाईड, म्हणजे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली अमितची, परंतु कमबॅक करण्याची एक कमालीची क्षमता आहे. कारण क्रिकेटचा मोठा अनुभव आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळत असतो आणि त्याचं एक प्रात्यक्षिक आपण पाहतोय. कारण मागच्या आपण पाहिलं 2 चेंडूवरती केवळ 1 धाव दिले, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली ती. पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज असेल, यावेळी मात्र राईट हँड अरबाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र सुंदर झेल टिपलाय. डीप मिड ऑफच्या पट्ट्यात सुरेख झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2, अरबाज बॅक टू द पॅवेलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार राहुल डीजे बचता हुआ. डीजे प्लेचं 2 षटकं मात्र संपतायत आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संकेत ओंबळीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि 10ची सरासरी पॉवर प्लेची 2 षटकात आपण पाहिली. अमिनने पहिल्या षटकात पॉवर प्लेचं ॲज अ कर्णधार म्हणून सुरेख षटक टाकलं होतं. 8 धावांची ते षटक होतं आणि ह्या षटकात बघा अमित कुपरवरती आक्रमण झाल्यानंतर कमबॅक करणारं षटक. एकूण स्थिती काय तर पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20. प्रसाद, त्यानंतर अवधूत तांडेल हा देखील एक आक्रमक बॅटर नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सज्ज होतोय संकेत. इथं मात्र सुंदर फटका, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार येतोय. बिग बिग षटकार, डीजे चा आविष्कार. मालवणकर, संकेतचा पुढचा चेंडू. हो, इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक डॉट चेंडूची मात्र सांगता. कारण पहिल्या चेंडूवरती आकुट टप्प्याचा चेंडू होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार आपण पाहिला या प्रसादच्या बॅटमधून आणि त्याचा बॅटचा फ्लो स्क्वेअर लेग मिडॉन मिड विकेटच्या दिशेने असतो. अशा वेळी त्याला थोडंसं जखडून ठेवलं होतं अमितने. पाहूया, संकेतवर मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या 26, 2 गडी बाद 26, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. संकेत सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू उडवायचा होता हवेत, परंतु इथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने खूप प्रयत्न केले होते आणि खरोखरच चांगले प्रयत्न होते, परंतु एक धाव मात्र मी ते प्रसादला एका धावेने संघटित स्थिती होते. डावातील षटक क्रमांक 3, 2 गडी बाद 27 धावा. आशिष मालवणकर स्ट्राईकवर असेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. एका बाजूला आपण पाहिलं तर आर्क 11 रत्नागिरी. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर अवधूत, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय.
आशिष मालवणकडच्या षटकाराने सुरुवात केली होती. तदनंतर डॉट, नंतर सिंगल, पुन्हा एकदा सज्ज झाला राईट अप ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. फास्ट आउट फील आहे. पोहून तलाव मैदानाचा क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय आणि राहुलचा पुन्हा एकदा डीजे देखील वाजतोय. डीजे 31 धावा फलकावरती लागतात. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पॉईंटच्या डोक्यावरून थोडीशी संधी होती, परंतु इथे चेंडू सीमारेखा पार मिळत आहेत. धावा 4ने धावसंख्या वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर 31 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 आमचे मित्र आशिष सकपाळ आमच्यासोबत सकाळपासून जोडले गेलेत. एक ऑलराऊंडर TWG डॉमिनेटेड संघाचे नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचं आपले देखील हार्दिक स्वागत आहे. हो, पुन्हा एकदा गती परिवर्तन, लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. हा टप्पा अचूक आहे. गुडलेनवरचा चेंडू होता. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. रूपांतर डॉट चेंडूमध्ये होतं. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता 31 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस थर्ड ओव्हर. 6 षटकांची लढत आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. थोडंसं कमबॅक गोलंदाजाचं म्हणजेच आशिषचं सज्ज होतं. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. हो, इथे मात्र वेट अँड वॉचवाला फटका भिडकावून दिलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेखा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. RPL म्हणजे रत्नागिरी प्रीमियर लीग दमदार असरदार चौकार. डीजे स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग म्हणजे RPL 2025 मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. टॉस का बॉस नाणेफेक जिंकल्यानंतर विश्व विलियम संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कर्णधाराने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण पहिलं षटक कर्णधाराने अतिशय सुरेख टाकलं. एका फलंदाजाला बाद केलं. केवळ 8 धावा दिल्या. थोडीशी वाट लागली. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 15 म्हणजे रत्नागिरी 11 संघाने पुन्हा एकदा कमबॅक केले. त्याच्यामध्ये अब्दुल तांडेलचे हे 2 चौकार या सामन्याचं वैशिष्ट्य आणि प्रसक्त षटकार पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं आशिष मालवणकरचं एका बिग षटकाराने. तदनंतर एक चांगली सुस्थिती म्हणावी लागेल, कारण 3 म्हणजे 18 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि इथे 35 धावा फलकावर दिल्या आहेत. येणारे जी स्लॉग ओव्हर्स आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचं आक्रमण. दोन्ही सेट बॅट्समन आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार बागकर. षटक क्रमांक 4. इथे आपण पाहिलं तर ह्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. ह्याच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभव विरुद्ध अनुभव अशी लढत आपण पाहतोय. एक खेळाडू आपण पाहिलं तर राजापूरशी बिलॉंग करणारा, रत्नागिरीशी बिलॉंग करणारा अर्थातच प्रसादला आपण पाहतोय. 1000 रुपयाचा मानकरी ठरणाऱ्या स्पर्धेतील पहिला खेळाडू आहे. षटकारांची हॅट्रिक केली होती. तदनंतर उंच पुरा असं आपण पाहतो. अवधूत तांडेल स्ट्राईकवर आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आत, शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आत, तदनंतर आपण पाहतो मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, तदनंतर एक मिड विकेट सीमारेषेवरती तटस्थ, तदनंतर एक काऊ कॉर्नर सज्ज आहे. लॉंगॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. आक्रमक ऑनसाईडला क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ओमकार बागकरच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र होणार आहे चेंडूवरती पाहूया. अवधूत तांडेल हा देखील आक्रमक बॅटर आहे. कारण मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहिली तर प्रत्येक संघात जबरदस्त बॅटर बॉलर आहेत. समतोल संघ आहेत सर्व RPL. इथे 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 ओमकारकडे मोठा अनुभव आहे मित्रांनो. ह्याच्याकडे देखील एक डावखुरा गोलंदाज आहे आणि ऑलरेडी डावखुऱ्या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे नॅचरल चेंडूला स्विंग करण्याची कमालीची क्षमता असते आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं तर पहिला चेंडू दुसरा चेंडू अप्रतिम होता. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा ओमकार सज्ज झाला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडॉनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, फेकलं जाते. तदवर आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 1 निवाडते. 36 धावा. काय षटक आहे. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू टाकताना केवळ 2 धावा दिल्यात. कंजूस गोलंदाजी म्हणतात. मर्यादित षटकांमध्ये कंजूस गोलंदाजी करणं म्हणजे गोलंदाजाचं फार मोठं कौशल्य आहे आणि ओमीला मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे, परंतु हे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. बघा आता मात्र असेल तो प्रसाद. पुढचा चेंडू ओमीचा. ओहो, इथे मात्र जोरदार अपील आहे. जोरदार अपील आहे. परफेक्ट यॉर्कर. बघा लेग स्पिन, चेंज ऑफ द पेस. आता हा यॉर्करचा वापर केला आहे. गती परिवर्तन पाहायला मिळते. चांगलं षटक आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आजकाल फार जे व्हेरिएशन करणारे गोलंदाज आहेत त्यांना आपण यशस्वी होताना पाहिलं आहे. लेग कट ऑफ कट करणारे गोलंदाज आहेत. चेंज ऑफ द पेस ज्याच्याकडे आहे. वाईड यॉर्कर ज्याच्याकडे आहे. यॉर्कर ज्याच्याकडे आहे.
इथे तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही टिकू शकता, कारण आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा, मोठ्या स्पर्धेंची आपण साक्षीदार होतोय. इथे काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे मित्रांनो, अप्रतिम षटक आहे. कारण 3 षटकात तब्बल 35 धावा, म्हणजे 12ची सरासरी आपण पाहिली. परंतु इथे पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देणारी षटक म्हणजे ओमी, अर्थात ओमकार बाक्कम रॅम्पॉम गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ह्या षटकात आतापर्यंत 2 धावा दिल्यात, एक लेगबाईच्या स्वरूपात धाव आले आणि अशा प्रकारे चांगलं षटक आहे. इथे मात्र सुरेख षटक, अप्रतिम षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 4 संपत आहे आणि इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती लागते 38, 38 धावा. सुरेख षटक आहे. यस डीजे, या षटकासाठी मधुर संगीत राहुल डीजे. दोन गडी बाद 38 धावा. ओमकार बाक्करचे ते कमबॅक करणारं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज झालाय. अमन गोलंदाजी मार्को सज्ज झालाय आणि विशू 11 संघाचा कर्णधार आहे. मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंत पहिल्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती. या सामन्यात पहिल्या षटकात 1 गडी बाद 8 असं त्याचं पृथक्करण. षटक क्रमांक आता मात्र इथून स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. हाणामारीला सुरुवात होणार. सेट बॅट्समन ऑन द क्रीज पाहतोय. एका बाजूला डावकुरा प्रसाद, दुसऱ्या बाजूला एक बाहुबली आपण पाहतोय ते तांडेल. अमन सज्ज झालाय. हो, इथे मात्र प्रसादच्या बॅटमधून निघालेला फटका आउटस्टँडिंग, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार. बिग बिग RPL षटकार डीजे आविष्कार. थँक्यू. या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. 6 षटकांमध्ये जरी का चेंडू हरवला, फुटला किंवा खराब झाला तर नवीन चेंडू रिप्लेसमेंट असणार आहे. परंतु बघा, तो चेंडू मिळाला तर ठीक आहे, अदरवाईज जर नवीन बॉल वापरला जाईल याची नोंद घ्या. बघा, आग उठणारी फलंदाजी आपण पाहतोय प्रसादच्या बॅटमधून. मागच्या षटकाची सुरुवात आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकात सुरुवात केली होती आशिषवर षटकार मारून ह्याच प्रसादने. तदनंतर बघा 5व्या षटकात देखील काय स्वागत केलं आहे. स्वॅग से करेंगे अमन का स्वागत. इथे षटकारने स्वागत केलं आहे अमनचं आणि मिडॉनच्या डोक्यावरून अप्रतिम आउटस्टँडिंग आणि खरोखर नेत्रदीपक फटकेबाजी आपण पाहतोय. खास करून बॅटिंग झोन जर आपण पाहिलं प्रसादचं तर मिड विकेट ऑन, म्हणजे स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात त्याच्या बॅटमधून धावांचा एक ओघ येताना आपण पाहिला आहे. आणि इथे मात्र धावसंख्या फलकावरती लागते 44, 44, लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव 5th ओव्हर. 7 षटकांचा हा सामना असेल आणि इथून मात्र मला 70 ते 75 धावा फलकावरती दिसतात. पाहूया काय घडणार. पुन्हा एकदा अमन सज्ज होत आहे. बॅट ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आहे. फलंदाज देखील फसला आहे. सुंदर झेल टिपला आहे. डॅट शुड बी टेकन. प्रसादची वादळी खेळी मात्र इथे संपुष्टात येते. धक्का क्रमांक 3. प्रसाद बैक टू द पैवेलियन. यस, विकेट गिरता हुआ फिर से एक बार राहुल डीजे. आणखीन एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अमनचा कमबॅक म्हणावा लागेल. अमनला मिळालेला हा दुसरा विकेट आणि प्रत्युत्तर दिलंय. म्हणतात ना, इट का जवाब पत्तर से, प्रश्न का जवाब उत्तर से. एका षटकाराचं प्रत्युत्तर ह्याच पटलावरती दिलं. एक तेरू तो एक मेरी. षटकाराचं प्रत्युत्तर एका विकेटने दिलंय. बिग विकेट, मोठा विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन म्हणजेच प्रसाद त्याची जागा घेतो. नवीन फलंदाज संकेत. काय संकेत दिले होते पहिल्या सामन्यात. 24 धावांची खेळी, महत्त्वपूर्ण खेळी स्लॉग ओव्हरमध्ये. तदनंतर प्रतिम गोलंदाजी केली होती. सामना जिंकून दिला होता. मॅन ऑफ द मॅचचा
किताब देखील पटकावला होता या खेळाडूने. युवा टॅलेंट रत्नागिरी जिल्ह्याचं आपण पाहतोय. स्ट्राईकवर संकेत, त्याच प्रकारचे संकेत या सामन्यात देणार का, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. एका बाजूला अमन सुरेख गोलंदाजी करतो, नॉनस्ट्राईकला अवधूत तांडेल. आणि एक चांगली लढत नक्कीच होणार आहे, कारण दोन्ही संघांना ही लढत फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला. टॉपरसाठी चाललेली ही लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा अमन सज्ज होतं राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा संकेतसाठी. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. एका धावेने संघटित तिथे पण पाहिले तर 45 धावा फलकावरती लागतात. 45 रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर. इथे आपण पाहिलं तर 30 धावसंख्या फलकावरती, 3 गडी बाद 45. आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून आज जर पाहिलं तर दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी देखील पाहतोय. जशी संध्याकाळ होणार हरदिर्दी दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी अजून देखील वाढणार. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या पट्ट्यात. आणि इथे मात्र एक धाव पुन्हा एकदा आपण पाहिली तर एका धावेने चांगलं षटक म्हणावं लागेल. षटकार आल्यानंतर देखील कमबॅक आहे, कारण मोठं षटक बनवण्याचा प्रयत्न असणार. कारण 5वं षटक असताना, स्लॉगवर षटक असताना काय कमबॅक आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळे 8 धावा दिल्यात. धावसंख्या होते 43. स्ट्राईकवर संकेत सज्ज होतं अमन राईट मोर द विकेट पॅव्हेलियन एंडकडून. इथे मात्र संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार. छोटा तीर वार करे गंभीर. यस डीजे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल. $52 लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस ऑफ 5th ओव्हर. षटक क्रमांक 5वा आपण पाहतोय. 3 गडी बाद 52 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय अमन. स्ट्राईकवर असेल संकेत. पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तदवर एकदा मात्र मी इथे अशा प्रकारे पंच सांगतात की 5 षटके इथे संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 3 गडी बाद 53 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू, शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करणार, किती धावांचं उद्दिष्ट दर्शवणार आहे षटक. परंतु तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा रत्नागिरी प्रीमियर लीग 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत म्हणजे डीजे राहुल. थँक्यू. विशू 11 टीम मीटिंग्स, नो टीम मीटिंग्स. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला सूचना केलेल्या आहेत. एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. कारण का, आम्हाला आजच्या सत्रामध्ये एकूण 6 सामने खेळवायचे आहेत. तुम्हाला ठाऊक आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या काळामध्ये सूर्यास्त लवकर होत असतो. 5:30 वाजता सूर्यास्त होतो. त्या दृष्टीने 5:30च्या आत आम्हाला 6 षटकांचे 6 सामने खेळवायचे. मॅच नंबर 3 सामना क्रमांक 3च्या दिशेने आपण जातोय. याच्यानंतर मध्यांतर असेल, म्हणजेच यानंतर अद्यापही 3 सामने खेळवायचे आहेत. टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेळेचं भान ठेवा. ओमी सज्ज होतोय. इथं आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. एकमेव गोलंदाज आहे ज्याने या सामन्यात रोखून ठेवलंय, दाबून ठेवलाय, धावांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. कारण पहिल्या षटकात देखील ओमीने काय गोलंदाजी केली होती. 3 धावांचं षटक. पुन्हा एकदा शेवटचं हाणामारीचं षटक. ओमी सज्ज झालाय राऊंड विकेटचा मारा. हो इथे मात्र अप्रतिम फटका. संकेतच्या बॅटमधून आजच्या दिवसात तर आर पार, सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. यस, RPL बिग 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 षटकार. आउटस्टँडिंग, सुरेख फटका. थँक्यू आणि थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर डीजे थँक्यू. इथे आपण पाहिलं तर ओमीचं मी भरभरून कौतुक करत होतो. पहिल्या षटकात केवळ 3 धावा दिल्या होत्या. सुरुवात अत्यंत चांगली केली होती केवळ एका धावेने, परंतु ओमीला त्याचं बाबू कौतुक केलेलं आवडत नाही आहे. षटकार देखील येतोय. संकेत सुरेख फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर
शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटचे आज नवीन नियम आज जर आपण पाहिले तर तुम्ही जेवढा चेंडूवरती जाल, जेवढं शपल व्हाल, तेवढाच ॲडव्हान्टेज असतो गोलंदाजाला. आणि ते आपण पाहतो तो ॲडव्हान्टेज मात्र मिळतो ओमीला. नक्कीच पुन्हा एकदा सुंदर कमबॅक आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 59, लॉस ऑफ 3 विकेट या शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 59 धावा फलकावरती लागल्या आहेत. आणि इथून मात्र 3 चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. अवधूत तांडेल आपण पाहिलं तर मॅक्झिमम स्ट्राईक त्याकडे मिळत नाही आहे, परंतु जेव्हा जेव्हा मिळाला आहे तेव्हा तेव्हा चांगली फलंदाजी केली. परंतु पाहूया, संकेत देखील चांगली फलंदाजी करतो आहे. त्याच्या देखील बॅटमधून 2 फटके चांगले आले. तिथं बघा नोमॅन्स लँडमध्ये चेंडू आणि इथे मात्र अनइवन बाउन्स देखील मिळतोय. त्याचा फायदा संकेतला, त्याचा फायदा होतोय. RK11 रत्नागिरी संघाला 75 बोट आकाशाकडे. नो डाऊट संकेतला परतावा लागेल, कारण इथे आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगले होते कारण हे शेवटचं षटक आहे. जितके धावा येतील तितक्या जमवणं फार गरजेचं होतं. परंतु म्हणतात ना मित्रांनो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला पहिली धाव फार फास्ट घ्यावी लागते, पहिली धाव फार लवकर कंप्लीट करावी लागते. आणि इथे मात्र जो संकेत चांगली फलंदाजी करत होता, सेट बॅट्समन होता, 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले होते, परंतु ते म्हणतात ना अति काही आणि संकटात नाही. आणि इथे मात्र संकेत बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 4. यस डीजे. थँक्यू डी, थँक्यू. मित्रांनो, ज्याच्या टायटलने आपण ही गेली कित्येक वर्ष स्पर्धा पाहतोय, धावसंख्या 60 धावा, 60, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस नाव 6th अँड लास्ट ओव्हर. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वात सिनियर आणि कर्णधार या संघाचा म्हणजे RK11 संघाचा गौरव नागवेकर कित्येक वर्ष ऐतिहासिक पाऊलतानाच्या या मैदानावरती खेळतोय मित्रांनो. जितका संयमी फलंदाज आहे तितकाच स्फोटक विस्फोटक आक्रमक देखील आहे. आणि इथून मात्र त्याच्या वाटेला किती चेंडू आहेत? फक्त 2. आणि गोलंदाज कोण आहेत? ओमकार. ओमकार विरुद्ध एका बाजूला अनुभव, एका बाजूला टॅलेंट, अशी ही लढत. आणि शेवटचे 2 चेंडू कोणावरती होणार हवी ठरवणारे हे 2 चेंडू. सज्ज झालाय ओमी स्ट्राईकला गौरव नागवेकर. ओ हो हो, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार. गौरवच्या बॅटमधून येतो बिग बिग आउटस्टँडिंग RPL षटकार. डीज आहे. थँक्यू. वेट अँड वॉच वाला फटका होता, सुरेख फटका होता. पुन्हा एकदा ओमी सज्ज झालाय. पुढचा चेंडू. ओ, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेल होतो का पाहूया. सुरेख झेल टिपलाय स्वतःच्या गोलंदाजीवरती. आणि त्या अशा प्रकारे आपण पाहिलं तर चांगला झेल म्हणावा लागेल. आणि गौरवची एक छोटी परंतु वादळी खेळी. 300च्या स्ट्राईक रेटने 2 चेंडूवरती 6 धावा बनवल्या आहेत. आणि इथे अशा प्रकारे 6 षटकांचा देखील खेळ संपतो. एकूण स्थिती काय तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 66 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील. इथून मात्र तुम्हाला 36 चेंडू आणि 67 धावा म्हणजेच येणाऱ्या 6 षटकात क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम नक्कीच पाहायला मिळणार. म्हणून सांगतोय मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रुद्रस्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग RPL 2025चा थरार. मी असा गेलो आणि असा आलो. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत राहुल डीजे. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना असेल मॅच क्रमांक 4 कोकणी बॉईज विरुद्ध तिरुपती सावर्डे. दोन्ही संघांचे कर्णधार. टॉस का बॉस जो मंच आहे त्या दिशेने या. आणि इथे बघा प्रथम फलंदाजी करताना एक चांगल्या प्रकारचं टार्गेट म्हणावं लागेल. 66 धावा 5 गडी बाद आणि 67 धावांचं उद्दिष्ट असणाऱ्या धावांचा पाठलाग करताना विशू 11 या संघासमोर दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना जिंकला आहे. 2-2 पॉईंट्स दोन्ही संघांच्या खात्यामध्ये. जो संघ जिंकेल
आजच्या टॉपरमध्ये म्हणजे 4 गुणांसह अव्वल स्थानी जाणारा पहिला संघ असेल, परंतु अद्यापही हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे, कारण 36 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. अशा वेळी विनंती असेल कर्णधार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर दुसऱ्या बाजूला विनंती असेल की कोकणी बॉईज आणि तिरुपती सावर्डे संघांना की आपण प्लीज आमची विनंती मान्य करा आणि आपण नाणेफेकीसाठी या. एका बाजूला असतील शोएब शिरडकर, तर तिरुपतीसाठी माझा कॉल्स असेल, रिक्वेस्ट असेल ती यस दत्तू सावंत आणि शोएब शिरडकर आपण विनंती करतो. टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या दिशेने या. उद्याच्या सत्रात देखील मित्रांनो 4 संघ आपल्याला खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये. उद्याचा दुसरा दिवस आणि आपण पाहिलं तर चॅम्पियन्स सुपर लीगमध्ये खेळणारे 4 संघ असतील. उद्याचा एक्झॅक्टली सकाळी 9:30 पहिला सामना असेल TWG डॉमिनेटर्स गुहागर, दुसऱ्या बाजूला सुधीर स्पोर्ट्स चिपळूण. तर उद्याच्या सत्रात दुसरा सामना असेल प्रतीक 11 चिपळूण विरुद्ध रहीम 11 खेड. हे 4 संघ एकामेकासमोर लढतील उद्याच्या सत्रामध्ये. परंतु आज कोण भिडतंय, कोण नडतंय, कोणता संघ नक्कीच सेमीफायनलसाठी पात्र ठरणारा दर्शवणारा आजचा दिवस आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अजूनही 3 सामन्यांचा खेळ बाकी आहे आणि ह्या सामन्यात काय घडते हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण एक मोठं टार्गेट आहे. तुम्हाला 67 धावा करायच्या 36 चेंडूमध्ये. चांगली फलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या सामन्यात विश्व 11 संघाची, ज्याच्यामध्ये अनुक्रमे व्यासपीठावरती आपण पाहिलं तर ज्यांचं आगमन झालं आहे, अर्थातच आमचं लाडकं नेतृत्व आणि आदर्श शिक्षक आदरणीय पवार सर यांचं व्यासपीठावरती आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे अर्थात रुद्रचे सर्वेसर्वा राजू चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जातो आहे. वेलकम पवार सर, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सन्मान आणि खेळाडूंचा सत्कार. ज्यांनी चांगली कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत, वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी ठरलेत, त्यांचा इथे यथोचित सत्कार आणि ते आपण पाहिलं तर मान्यवर ज्यांचं आगमन झालं आहे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून पंच मैदानात जाताना आपण पाहतोय तर रत्नागिरी RK 11 देखील मैदानात दाखल झालं आहे, धन्यवाद. तदनंतर सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय विश्व 11 संघाची. आपण पाहिलं तर ज्यांनी या स्पर्धेची सकाळच्या सत्रात सुरुवात केली होती, म्हणजेच पहिल्या सामन्यात ह्या स्पर्धेचं अकाउंट ओपन केलं होतं, अर्थात सुमित आणि सूरज जोडी मैदानात. बघा सुमितच्या बॅटमधून पहिल्या सामन्यात 10 धावा आल्या, तर दुसऱ्या बाजूला सूरज यांनी 21 धावांची खेळी केली होती आणि मोठं आव्हान नव्हतं, परंतु एक चांगल्या प्रकारची 48 सामन्याला सुरुवात. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. 67 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी सूरज आणि नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर सुमित आणि सूरज. स्ट्राईकला सुमित, नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. कोट्यातील पहिलं संघावर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय सुमेध वाघधारे. सुमेध वाघधारे पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथं आपण पाहिलं तर थोडासा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, ट्रॅव्हल झाला आहे. अर्थात मिड विकेटच्या दिशेने संकेत पालशितकर चेंडूवरती येतोय. एका धावेने सुरुवात होते
नक्कीच चांगली लढत होणार आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. कारण 67 धावा 6 षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी देखील आहे RK11 रत्नागिरी संघाकडे. परंतु पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन आपला अकाउंट प्रारंभ सुरुवात केले, शुभारंभ केला आहे तो. इथे मात्र ह्यावेळी नो डाऊट सुमितने. आता मात्र डावखुरा फलंदाज सूरज ऑन द स्ट्राईक. इथे मात्र डावखुऱ्या फलंदाजांच्या बॅटमधून आजच्या सत्रामध्ये चांगली फटकेबाजी होताना पाहिले. आणि म्हणतात प्रत्येक मैदान हे डावखुऱ्या फलंदाजासाठी एक ॲडव्हान्टेज असतो आणि फार रिअर असतात डावखुरे फलंदाज. 100त 7 ते 8 खेळाडू असतात, त्यामुळे त्यांना गोलंदाजी करणं म्हणजे फार मोठं कौशल्य असतं. आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार बदल होतात. डोकीदुखी ठरणारे समीकरण कसं हाताळलं जातं आहे सुमितच्या माध्यमातून पाहूया. पुढचा चेंडू हो, इथे मात्र आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका. चेंडू झाले दंड करत सीमारेखा पार. सूरजच्या बॅटमध्ये येतोय दमदार असरदार RPL सुरेख चौकार. यस डीजे. मॅचमध्ये प्रथमेश सांगतात मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला होता. म्हणजेच एखादा खेळाडू जेव्हा बक्षिसांचा मानकरी ठरतो त्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचवतो. बघा पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप मारणं म्हणजे काय जजमेंट आहे. सुरेख फटका होता, त्याला ठाऊक आहे क्षेत्ररक्षक कुठे आहेत, कोणत्या दिशेने खेळायला पाहिजे. आता बघा सर्कलच्या बाहेर सज्ज केलं आहे, त्याच्यासाठी मिड विकेट. आणि त्यानंतर एक खेळाडू आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर असणार आहे तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, म्हणजे ऑन साईडला क्षेत्ररक्षण सजवलं आहे सूरजसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ह्यावेळी सुमितने दाखवून दिलं की मित्रा मी देखील स्पर्धेत खेळण्यासाठी आलो, मी देखील जिंकण्यासाठी आलो आहे. आणि प्रत्युत्तर दिलं आहे. हा डॉट चेंडू आहे, कारण एका डॉटला फार महत्त्व आहे आणि एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील. नाणेफेकी शिटी झाला टॉस का बॉसच्या दिशेने. तिरुपती सावर्डे संघ कर्णधार. तर विनंती असेल दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ कोकणी बॉय चिपळूण शोएब बाय नाणेफेकीसाठी या प्लीज. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुमेध राऊंड विकेटचा मारा असेल. हो, इथे आपण पाहिलं तर चांगला फटका ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. पहिला रिव्हर्स मारला होता तेव्हा इथे क्षेत्ररक्षक नव्हता, परंतु इथे क्षेत्ररक्षण घेतलं जातं, त्याला ठाऊक आहे. कारण हे जे RPL मध्ये खेळणारे सर्व खेळाडू होता त्यांना एकामेकाचे प्लस पॉईंट वीक पॉईंट ठाऊक आहेत, सातत्यपूर्ण एकामेकासमोर खेळत असतात. त्यामुळे कशा प्रकारे कोणाला कशा गोलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी करायचं हे ठाऊक आहे, परंतु कोणावरती कोण ठरणार हवी. इथे मात्र पाहिलं तर आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 6 षटक क्रमांक. पॉवर प्लेचं पहिला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुमित सज्ज झालाय. पुढचा चेंडूवर आयटम ओव्हर द विकेटचा मारा. ह्यावेळी मात्र असेल तो सुमित. कुठ्यापर्यंत चेंडू होता, बॅट का बाहेर किनारा. यस, इथं आपण पाहिलं तर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. खेळायचं होतं मिड विकेटच्या पट्ट्यात, इथे मात्र बॅट चिकट घेऊन एष्ट्या उद्ध्वस्त झाले. धक्का क्रमांक 1. यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेट गिरता हुआ राहुल का मधुर संगीत बजता हुआ. सुमित पाटील आपला विनंती, आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. कोकणी बॉयज आणि तिरुपती साबर्डा. सुमित पाटील आपण या टॉस का बॉस मध्ये आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. महत्वाचा टॉस. एका बाजूला आपण बघतोय कोकणी बॉयजचा कॅप्टन या ठिकाणी येतो हळूहळू पावलेना मैपू शिवकर, आणि दुसऱ्या बाजूला स्वानंद असेल. महत्वाचा टॉस आहे स्वानंद, कारण तिरुपती साबर्डा संघाने पहिला मॅच गमावलाय आणि कोकणी बॉयज या संघाने पहिला मॅच गमावला. टॉस घेतला जाईल. सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस. टॉस होतो या ठिकाणी. हेडचा कॉल. टॉस तिरुपती सावर्डने जिंकलाय. प्रथम टॉस जिंकलाय. सावर्डचा मॅच आहे, काय घेणार? बॅटिंग करू आम्ही पहिली. जब 6 ओव्हरचा मॅच आहे ते बॅटिंग करणार आहेत आणि कोकणी बॉयज या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. 6 ओव्हरचा मॅचकडे जाऊया. मॅच महत्वाचा आहे. कॉमेंटर बॉक्स मध्ये विनायक उर्फ बाबले जाधव जोडलेले आहेत आमच्या बरोबर. निश्चित टॉस का बॉस मध्ये सुमित पाटील जोडले होते. सुमित पाटील आपला देखील मनापासून आभार.
आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फार महत्वाचा मॅच मैदानामध्ये RK11 रत्नागिरी आणि विश्व 11 यांच्या बदला बॅटल रंगलाय. एक महत्वाची लढत आहे, काटेची टक्कर आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सिद्दीक बाय. आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 7 थोडक्यात झालाय घात. कारण का बघा आपण पाहिलं तर 1 गडी बाद 7 करायचे 67 धावा, म्हणजे इथून मात्र अद्यापही 30 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी एक्झॅक्टली करावे लागतील ते 60 धावा. म्हणजे आपल्याला करावे लागतील प्रति षटकामागे 12च्या सरासरीने येणाऱ्या 5 षटकांमध्ये धावा. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाज इथे पाहूया. कारण स्ट्राईकवर असलेला प्रथमेश जाधव इथे आपण पाहिलं तर एक चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे. मागच्या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला. 4 दिवसापूर्वी झालेल्या गाण्याच्या स्पर्धेमध्ये हाय कॉन्फिडन्स आहे, हा लेवल आहे. याने आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र सज्ज झाला आहे तो अरबाज सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 30 चेंडू 60 धावा असं समीकरण असेल. आणि इथून मात्र थोडासा गुणलेखांमध्ये बदल होत आहे. आणखीन एक स्टार खेळाडू आपल्या चिपळूणचा एक आक्रमक बॅटर सुमित पाटील माझ्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद सुमित, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. अरबाज सज्ज झाले. स्ट्राईकवर प्रथमेश जाधव सज्ज झाला आहे. राटे मोहर द विकेट. हो इथे मात्र फटका फसला आहे. पाहूया झेल होणार का. आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला आहे. अप्रतिम झेल टिपला आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. अरबाजला मिळालेलं पहिलं यश, संघाला बसलेलं दुसरं यश. 2 गडी बाद धावसंख्या 7 झालाय घात. ऐकूया डीजेचा जय जयकार. डीजे हॅलो चिक. सभी दर्शक और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL और 2025 का महासंग्राम. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दूसरे ओवर के अंदर अरबाज खान, जिनको सफलता मिली है पहली गेंद के ऊपर. आउट होने वाले खिलाड़ी बैक टू बॉलिंग चले गए प्रथमेश जाधव. नए बल्लेबाज अमन कदम स्ट्राइकर गेंद पर है. नॉन स्ट्राइक गेंद पर सूरज 2 विकेट गिर चुके हैं. ऑफ टाइम के बाहर कड़क स्ट्रोक है, जबरदस्त स्ट्रोक, कम खर्चा भरपूर चौचा. एक जबरदस्त स्ट्रोक, 1 बाउंस गेंदबाज के बाद 4 रन. ब्यूटीफुल शॉट. एक्शन रिप्ले देखिए, एक बार नहीं 1000 बार देखिए. ऑफ टाइम के बाहर थी, जबरदस्त स्ट्रोक है, कम खर्चा भरपूर चर्चा. 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर. ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस बैट्समैन, ग्लोरियस, आउटस्टैंडिंग स्ट्रोक. कमाल का था. अमन कदम का कैप्टनसी कर रहे और जबरदस्त स्ट्रोक. गेंदबाज का स्वागत किया. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए. अमन को पता है इस मैच का महत्व क्या है. पहला मैच इन्होंने जीता गए और दूसरे मैच की तरफ है. इनको पता है ये मैच का महत्व क्या रहेगा. जबरदस्त मुकाबला. पहली गेंद खराब थी, उसके ऊपर रक्षात्मक ढंग के साथ एक बार फिर अच्छा स्ट्रोक भी आया. कम खर्चा भरपूर चर्चे वाला स्ट्रोक. उसके बाद सेंसिबल क्रिकेट. एक चौवा लगने के बाद सिंगल भी ले रहे. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 12 रन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अरबाज पहली गेंद पर सफलता, उसके बाद एक चौवा, उसके बाद एक सिंगल. पावर प्ले का ओवर चल रहा है. जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर आपको टोटल की अगर बात की जाए तो फिलहाल 67 का टारगेट है. फील्डिंग देखिए डायरी के अंदर पॉइंट. एक खिलाड़ी एक बार फिर शॉर्ट थर्ड मैन, एक खिलाड़ी एक बार फिर गली के स्थान पर है. एक कवर, एक मिड ऑफ. इस ओवर के अगली गेंद ओवर द विकेट. रिवर्स खेलते हुए सक्सेसफुल स्ट्रोक है. सीरीज का स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, लाजवाब. पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. कड़क स्ट्रोक है. रन संख्या तेजी के साथ बढ़ते हुए स्कोर कार्ड अब जाकर 16 पर पहुंचा गया. जबरदस्त मुकाबला होगा. 6 ओवर का मैच. RK स्पोर्ट्स बनाम 16 रन बने.
16 रन 2 विकेट के नुकसान पर मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। आरके स्पोर्ट रत्नागिरी बनाम विश्व 11 इनके बीच का मुकाबला। दोनों भी टीमों ने एक एक मुकाबला जीता है आरपीएल का, और दोनों भी टीम ये स्मृति की तरह आज का दिन का तीसरा मुकाबला खेल रहे हैं। दर्शक देखिए टक लगाकर दिख रहे, दोपहर का सत्र है और अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, मजा आएगा। रन संख्या फिलहाल 16 रन। हमारे साथ कॉम्बॉक्स के अंदर इस टूर्नामेंट की दास्तान लिखने के लिए सुमित पाटिल है। सुमित पाटिल, आपका भी स्वागत है। और बाबू सुरवे भी जुड़े हुए हैं। बाबू सुरवे, आपका भी स्वागत। यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट को देखने का काम रहीम सईवले भी कर रहे हैं, उनका भी स्वागत। टप्पा खाने के बाद करीबी मामला बन सकता है। अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश। अंपायर ने कहा ना मुन्ना ना। विकेट के पीछे प्रसाद बोलते हैं और ये चाहते हैं विकेट मिलना चाहिए। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अरबाज खान अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर करे। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पास 16 पर रुकी हुई ये बिंदी गेंद आई। बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर सूरज बुहड़। गेंदबाजी सूरज बुहड़ खेलने के लिए तैयार, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। रिवर्स खेलने की कोशिश, एक बार फिर देखिए नसीब का सहारा, भाग्य का सहारा। गेंद पीछे की तरफ जा रही है। 4 रनों का इशारा, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। 4 रन पीछे की तरफ चली गई गेंद। एक्शन रिप्ले देखिए, बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद पीछे की तरफ चली गई। बल्लेबाज यहां से खेलना चाहते थे थर्ड मैन और पॉइंट की तरफ, मगर गेंद ऊपर की तरफ लगने के बाद पीछे की तरफ लॉन्ग स्टॉप रीजन में चलेगी। रन संख्या फिलहाल 24 के साथ बढ़ते हुए स्कोर कार्ड आप देख रहे हैं। फिलहाल स्कोर के ऊपर 20 रन। विकेट की बात की जाए 2 ओवर का खेल समाप्त है। विकेट अभी भी फिलहाल 2 विकेट के नुकसान पर मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। कांटे की टक्कर मैदान के अंदर है। हमारे साथ www.tenniscricket.in की टीम भी बहुत अच्छा काम कर रही है। www.tenniscricket.in की टीम के अंदर अगर बात की जाए तो कैमरामैन सफवान बारगेट बहुत अच्छा काम कर रहे हैं, और उसके साथ प्रतीक गांवकर ये बहुत अच्छा काम कर रहे हैं। ऑपरेटर है, टेक्निकल ऑपरेटर टीम के अंदर इनका नाम। और दूसरी तरफ रितेश तांबे बहुत अच्छा काम। कैमरामैन आपका भी स्वागत है। www.tenniscricket.in रत्नागिरी की टीम हमारे साथ जुड़ी हुई है। फिलहाल 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 20 रन 2 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट के अंदर जान डालने वाली जो खिलाड़ी है ना, वो संकेत पवार अब जाकर गेंदबाजी करने के लिए तीसरे ओवर के अंदर पावर प्ले खुलने के बाद तीसरे नए गेंदबाज का इस्तेमाल बाकी है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन 2 विकेट के नुकसान पर 67 का पीछा। 47 रन की जरूरत है। 24 गेंदों का खेल शेष है। 24 गेंदे 47 रन। ऑन साइड पर फेडी हुई फील्ड, डीप स्क्वायर लेग, डीप फाइड लेग का खिलाड़ी थोड़ा सा ऊपर गए। डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन। इस ओवर की अगली गेंद कॉम्बॉक्सिंग टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में। थोड़ा सा गति परिवर्तन था, उछाल लेती हुई, ज्यादा उछाल था। अमन कदम ने जाने दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, रन की कोई गुंजाइश नहीं। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। पारी का तीसरा ओवर चल रहा है। आरके 11 रत्नागिरी ने इस टूर्नामेंट के अंदर पहले मुकाबले में बहुत शानदार प्रदर्शन किया, और विश्व 11 का भी प्रदर्शन कमाल का था। दोनों का प्रदर्शन कमाल का है। दोनों ने एक एक मुकाबला जीता। ये दूसरा मुकाबला खेल रहे। ओवर द विकेट ईश्वर की अगली गेंद ऑफ टर्म के बाहर गेंद थी। ऑन साइड पर गेंद में लॉन्ग ऑन पर गेंद है। खिलाड़ी एक बार फिर देखिए ले लिया कैच। ज्यादा ऊपर चली गई थी, बाहर भेजना चाहते थे। वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी आए, कैच होता बा, विकेट गिरता बा। एक और विकेट टूटी भी। झटका नंबर 3 लगा। 20 रन गॉन, सफलता मिली है। अब देखिए विकेट गिरा के, बहुत बड़ा विकेट। अमन कदम ऑफ टर्म ज्यादा बाहर गेंद थी, इसको छेड़ने की कोशिश की। लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी थे उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा। बहुत बड़ा विकेट गिरा के। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड रुका हुआ 20 रन। तीसरा विकेट गिरा। अनिकेत आरेकर धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर आ रहे हैं। आउट होने वाले खिलाड़ी की अगर बात की जाए तो सुमित हल्दनकर बैक टू पवेलियन, प्रथमेश जादव बैक टू पवेलियन, और अब जाकर अमन कदम बैक टू पवेलियन गए। इनकी बड़ी पारी नहीं है। मैंने पहले कहा आपको मैच जीतना है, बड़े टोटल का पीछा करना है तो साझेदारी की जरूरत है। घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का, और पार्टनरशिप का क्रिकेट में बहुत ज्यादा महत्व है। मैदान पर रुकोगे, साझेदारी करोगे, मैच बनने वाला है। फिलहाल इस ओवर की 2 गेंदों का खेल समाप्त है। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 20 रन।
संकेत एक सक्सेसफुल खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी है, इस टूर्नामेंट के अंदर जान डालने वाले खिलाड़ी है। गेंदबाजों का बोलबाला अभी तक रहा है। नए बल्लेबाज अनिकेत आरेकर बल्लेबाजी करने के लिए थे। ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, गेंदबाज के सर के ऊपर से कहते हैं लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। ओ कैच बन सकता था, करीबी मामला बन सकता था, बाल बाल बचे गए, कैच तक पहुंच गए थे मगर पकड़ नहीं पाए, लपक नहीं पाए। पकड़ो कैच जीतो मैच अनिकेत आरेकर आए हैं और पहली गेंद पर इनके लिए खतरा था, बाल बाल बचे गए। 2 रनों के साथ इजाफा, रन संख्या फिलहाल 22 रन, स्कोर कार्ड 22 पर पहुंचे। ओवर की अगर बात की जाए, तीसरा ओवर चल रहा है, संकेत बहुत अच्छा ओवर कर, इस ओवर के अंदर 1 शिकार और 2 रन 3 गेंदों के अंदर। संकेत पवार ओवर द विकेट, रिवर्स करने की कोशिश, इसके पहले की गेंद पर सीधे बल्ले से खेला था, सीधे बल्ले से रन आ रहे, बल्ला टेढ़ा करने की कोशिश, गलत सोच के साथ बल्लेबाज है। सोच का दायरा जितना बड़ा होगा उतना बड़ा यह मैच हो सकता है। आपका सोच का दायरा जितना छोटा होगा उतना मैच आपके पास से छूटने वाला है। सोच का दायरा बहुत बड़ा होना चाहिए। यह गेंद एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर थी, इसको रिवर्स करने की कोशिश। रन संख्या फिर स्कोर कार्ड के ऊपर 22 रन, 3 विकेट के नुकसान पर दबाव में बल्लेबाजी करने वाली टीम है। संकेत जबरदस्त ओवर कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर थी, उछाल था, पीछे की तरफ जा रही है, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर की तरफ चली गई थी, बल्लेबाज सीधी तरीके से पढ़ नहीं पाए। बल्ले के निचले हिस्से पर लगने के बाद गेंद पीछे की तरफ गए, अवधूत तांडेल वहां पर खड़े गए। 1 रन के 7 रन से के इजाफा। इस ओवर के अंदर 5 गेंदे, गेंदबाज आप देख रहे संकेत पवार जिन्होंने किए 5 गेंदों में 3 रन, 1 सफलता इनके नाम पर है। यानी सक्सेसफुल खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, हरफन बहुला खिलाड़ी है, जान डालने वाले खिलाड़ी है। दर्शक अभी भी टक लगाकर देख रहे हैं इस टूर्नामेंट को, इस मैच को। आरके 11 रत्नागिरी बनाम विश्व 11 के बीच का बैटल। आज के दिन में 4 टीमें इस प्रतियोगिता के अंदर खेल रही है, एक ग्रुप के अंदर खेल रही है और इनके बीच का जो बैटल है ना वो देखने में बहुत मजा आ रहा है। विश्व 11 की टीम आज के दिन पर खेल रही है, आरके 11 की टीम आप देख रहे हो, तिरुपति साबरना और यंग बॉयज कोंकणी, ये 4 टीमें हैं और इनके बीच में जो बैटल रहेगा ना, स्टार कास्ट की लड़ाई, वो आज के दिन में आपको देखने को मिलेगी। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है वो आज की शाम में पता चलेगा। राउंड विकेट, आखिरी गेंद सूरज के लिए, शानदार है, गति परिवर्तन है, बल्लेबाज को पढ़ने का काम किया। संकेत पवार अच्छे गेंदबाज है, अच्छी लोग अच्छी किताबें समझ में नहीं आती है और संकेत पवार अच्छे गेंदबाज है, इनके खिलाफ आपको खेलना है तो इनको रीड करने की जरूरत है, इनको पढ़ने की जरूरत है। बल्लेबाज ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद टप्पा करने के बाद शरीर पर लगी, 3 ओवर का खेल समाप्त। इस ओवर के अंदर 3 रन आए, नपीतुरी गेंदबाजी, वापसी का बिगुल गेंदबाजों ने बजाया। एक छोटा सा ब्रेक, 23 रन 3 विकेट के नुकसान पर कई मत जाइए, एक गाने के साथ वापस भी आने गए। 23 लॉस ऑफ 3। आरपीएल 2025 रत्नागिरी प्रीमियर लीग का यह महासंग्राम दूसरा सीजन और ये तीसरा मुकाबला, आज का पहला दिन ये दूसरे सीजन का। मंदार चौथे ओवर के अंदर बैकफुट पर चल गया, निकेत ऑन साइड की तरफ खेलते हुए, मिड विकेट पर खिलाड़ी, खराब फील्डिंग, संकेत पवार खराब फील्डिंग करते हुए, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, मिला मौका जड़ दिया चौका, गाने को समय मिलने वाला। गेंद बाउंड के बाद 4 शुक्रिया। मुकाबले अभी भी एक बार फिर देखिए ऑन है, इसीलिए मैं कहता हूं टीवी रखिए ऑन, नजरें रखिए ऑन, गेम इज ऑन। 17 गेंदें 40 की जरूरत है, मुकाबला ऑन है। पहली गेंद पर मंदार रसाल के खिलाफ चौवा आया, राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, चली गई चली गई चली गई। दर्शक दीर्घा में तालियों की गूंज में सुन रहा हूं, कॉ कॉर्नर के ऊपर से गेंद बाउंड मारा गया, 6 रन, ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस बैट्समैन, गाने को समय मिलने वाला है। डबल कवर दिला भाई, 33 धावा, 33 धावा। शुक्रिया। मुकाबले में टर्न आने वाला, पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, रन संख्या 33 रन 3 विकेट के नुकसान पर
जीतने के लिए अब जाकर अगर बात की जाए तो फिलहाल 34 रनों की जरूरत है। 16 गेंदों का खेल शेष है, मुकाबला ऑन है। मैंने वही कहा है, टीवी रखिए ऑन, नजर रखिए ऑन, गेम इज ऑन। 16 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज मैदान के अंदर अनिकेत आर्यकर, राउंड विकेट। शॉट इतना अच्छा नहीं है, मिस्टर मिस्टोक हवा में गए, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, ले लिया कैच। अनिकेत गैप ढूंढना चाहते थे, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी थे, इनके हाथ में जाते हुए विकेट का पतंग। चौथा विकेट, चौथी उम्मीद विश्व 11 की टूटती हुई गॉन शब्द मेरे गाने को समय मिलने वाला है। आर के 11 बनाम विश्व 11 इनके बीच का बैटल। आउट ओनर खिलाड़ी अनिकेत आर्यकर बैक टू पवेलियन चलेगा, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एक छक्का एक चौका इन्होंने भी लगाया था और मैदान के अंदर रुकना बहुत जरूरी था। मैंने वही कहा, साझेदारी की जरूरत है। अमित पवार मैन फ्रॉम अबलोली अब नए बल्लेबाज आए हैं बैटिंग करने के लिए। अमित पवार को मौका मिला विश्व 11 की टीम के अंदर और छठे नंबर पर आए। 4 विकेट जाने के बाद जीतने के लिए फिलहाल 15 गेंदों का खेल शेष है, 34 रनों की जरूरत है। मंदार मैन फ्रॉम लांजा कमेंट्री बॉक्स इनकी तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। राउंड विकेट, इस ओवर की अगली गेंद आने के साथ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। ब्यूटीफुल शॉट, 6 रन, कमाल का स्ट्रोक। शुक्रिया। एक्शन रिप्ले के अंदर आपने देखा अमित पवार आए और इन्होंने बताया शेर की झलक सबसे अलग है। अब जाकर 28 रन बैलेंस के अंदर बचे हुए। गेंदों की बात कीजिए, 14 गेंदों का खेल शेष है, 28 रनों की जरूरत है। इस ओवर के अंदर बल्लेबाजों ने बड़ा मंच है तो बड़े मंच पर सरपंच बनने का काम किया है, बड़ा मंच है बड़े मंच पर हीरो बनने वाला काम किया है। बड़ी मंच पर बल्लेबाज सरदार बल्लेबाजी कर रहे हैं, जबरदस्त बल्लेबाजी। अमित पवार आने के साथ इनका खाता 6 रन के साथ खुला है। मंदार रसाल का ओवर बहुत महंगा साबित हो रहा है। फिलहाल अभी तक इन्होंने 16 रन दिए 4 गेंदों के अंदर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, ऑफ टाइम के बाहर है, आसमान की तरफ खेलते हुए खिलाड़ी है और ये कैच होता हुआ खराब शॉट है। पहली गेंद पर छक्का, उसके बाद विकेट गवा कर बैक टू पवेलियन, झटका नंबर 5 वाला लगता हुआ अमित पवार बैक टू पवेलियन। रन संख्या कुल मिलाकर 39, 5 विकेट के नुकसान पर। एक जबरदस्त कहानी इस ओवर की चल रही है। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिलता हुआ, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल यानी रत्नागिरी प्रीमियर लीग आप देख रहे हो। फिलहाल इस मैच के अंदर 13 गेंदों का खेल शेष, 28 रन। ऑफ टाइम के बाहर है, ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर ब्यूटीफुल शॉट, 6 रन। चर्चा मैदान पर इसलिए हो रही है कि खर्चा बहुत ज्यादा हुआ है।
बहुत ज्यादा खर्चा इसमें चर्चा हो रही है, इसीलिए कहा जाता है सुबह की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि खर्चा बहुत ज्यादा हो। फिलहाल 12 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए अभी भी 22 रनों की जरूरत है। क्रिकेट का खेल अब जाकर बदल रहा है, पहले 3 ओवर की कहानी गेंदबाजी करने वाली टीम के पास थी, चौथे ओवर के अंदर मंदार आए, 22 रन का ओवर रहा। इसीलिए कहा जाता है कि क्रिकेट का खेल कभी भी बदलता है, पानी को बर्फ बनने के लिए वक्त लगता है, एक बार फिर जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त लगता है, क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। और आज क्रिकेट का खेल बदल रहा है। पवन तलाव का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर चलने वाला ये आरपीएल का टूर्नामेंट, रत्नागिरी प्रीमियर लीग, बहुत बड़ा टूर्नामेंट। 12 गेंदे 22 की जरूरत है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर सूरज बोहड़ जो 7 गेंदों में 13 पर गिरे। संकेत पवार अपने ओर से दूसरा, टीम की ओर से 5वां ओवर है। राउंड विकेट लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। नॉन स्ट्राइक पर ओमकार बाकर, अच्छी गेंद तेजीबाज करने की कोशिश, मिस्टर स्टोक हवा में गए, ले लिया कैच। पॉइंट पर खिलाड़ी थे, उन्होंने ले लिया कैच। बहुत बड़ा शिकार सूरज बोहड़, बैक टू बबलिंग, 6वां विकेट गिरता बा, विश्व 11 की उम्मीद टूटती थी। नंबर पर अब जाकर बैटिंग करने के लिए प्रतीक मोहिते, गुहागर का और एक स्टार का खिलाड़ी विश्व 11 के लिए खेल रहे हैं। मैदान के अंदर 11 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। कर्मभूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें भरना पड़ता है। 2025 का ये सीजन को स्टार्ट हुआ, 2025 के साल को शुरुआत हुई है और चैंपियन ट्रॉफी आप देख रहे हो, रत्नागिरी सुपर चैंपियन ट्रॉफी, सुपर लीग और चैंपियन सुपर लीग में मजा आ रहा है। आज का ये तीसरा मुकाबला, दोनों भी टीमों ने एक मुकाबला जीता और दूसरा मुकाबला जीतने की तरफ जा रहे। प्रतीक मोहिते बैटिंग करने के लिए पहुंच चुके हैं विश्व 11 की तरफ से। गेंदबाजी करने के लिए देखिए, पहली गेंद पर सफलता, यानी कॉन्फिडेंस किसका हाई होगा? गेंदबाजों का कॉन्फिडेंस हाई, फील्डिंग करने वाली टीम का कॉन्फिडेंस हाई। 11 गेंदे जीतने के लिए इस मैच के अंदर 22 रनों की जरूरत है। प्रतीक मोहिते नॉन स्ट्राइक के रेंज पर ओमकार बाकर, मैच में मजा आएगा। बहुत अच्छा मुकाबला। कॉम्बॉक्स इनकी तरफ से ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर अच्छी गेंद है। कमेंट्री बॉक्स की तरफ खेलना चाहते थे मगर शॉट इतना अच्छा नहीं है और ले लिया। ओह क्या छूट गया, पहले ले लिया था उसके बाद हाथों से फिसल गई गेंद। इनका भी रिएक्शन देखने जैसा है। प्रतीक मोहिते का विकेट मिल सकता था, बहुत बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, ऐसा लगा था कैच बन जाएगा मगर कैच छूटा। पकड़ो कैच जीतो मैच। प्रतीक मोहिते का विकेट बहुत इंपॉर्टेंट विकेट है, अगर यहां से ये चल जाते हैं तो संकेत पवार दबाव में आएंगे। 10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए इस मैच के अंदर अभी भी 21 रनों की जरूरत है। फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी शॉर्ट टर्न मैन, एक खिलाड़ी पॉइंट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संकेत पवार, कमेंट बॉक्स इनकी तरफ से 10-12 कदमों का रन अप। ऑफ टॉप के बाहर गए, कट करना चाहते थे। गेंद पकड़ने के बाद विकेट कीपर के दस्तानों में जाते। ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी करने, लाइन बिल्कुल सही है। 5वें 6ठे स्टंप की तरफ गेंदबाजी, उछाल अच्छा दे रहे हैं, बल्लेबाज पढ़ नहीं पा रहे हैं और पढ़ने की जरूरत है। बड़ा स्ट्रोक खेलने की जरूरत है, वापसी करने की जरूरत है। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी है जंग, चेड़ा के रंग में भंग खिलाड़ी खेल रहे हैं और बल्ले पर गेंद आना बहुत जरूरी है। फिलहाल 9 गेंदों का खेल शेष, 21 रनों की जरूरत है। गेंदबाज संकेत जान डाल रहे हैं। खराब गेंदे लाइन से भटक रहे, लाइन से भटकोगे तो पड़ेंगे फटके, अंदर आने की जरूरत है। ये इलेक्शन के बाहर गए, व्हाइट बॉल का सिग्नल अंपायर गोटा भूस ने अंपायरिंग कर रहे हैं। स्क्वेयर ने अंपायर नीलेश टेरो कर गए। फिलहाल जीतने के लिए 9 गेंदों का खेल शेष है, 20 रनों की जरूरत है। बल्लेबाजी करने वाली टीम को वापसी के लिए एक छक्का एक चौका लगाते हैं तो वापसी अपने आप होने वाली है। गेंदबाजों ने बिगुल बजाया, गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सभी गेंदबाजों की अगर बात की तो अच्छी गेंदबाजी थी। चौथे ओवर में मंदार आए, उस ओवर में एक बार पे पलट मारा है ईश्वर के लिए ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर है, कट कर दिया, ब्यूटीफुल शॉट। एक्स्ट्रा कवर पर कोई खिलाड़ी नहीं है, चीर दी विकेट। बाउंड्री के बाहर 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। ब्यूटीफुल शॉट, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। एक्शन रिप्ले में देखिए, संकेत पवार को आप देख रहे हो, ओवर द विकेट आए। ऑफ स्टंप के ज्यादा बार 7वें 8वें स्टंप की तरफ और बल्लेबाज
ओमकार बाकर कहा छोड़ने वाले, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक बल्लेबाज ओमकार बाकर द्वारा। ओमकार बाकर के बाद लेदर बॉल का भी अनुभव अच्छा है, टेनिस बॉल का भी अनुभव अच्छा है और अच्छे खिलाड़ी है। मैच में मजा आएगा, मैच को पकड़ने की जरूरत है। 8 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 51 विकेट की बात की, 6 विकेट के नुकसान पर ये भी गेंद ऑफ टाइम के बाहर थी। टैप करते हुए इस गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी जब तक तेजी के साथ आए, गेंद के नीचे फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे प्रतीक मोहिते और ओमकार बाकर को आप देख रहे हो, सिंगल डबल के साथ स्कोर कार्ड को चलाने का काम। इसके पहले एक चौमा आया, उसके बाद एक सिंगल निकाला। रन संख्या फिलहाल 52 पर पहुंची, 6 विकेट के नुकसान पर। प्रतीक मोहिते एक गेंद के बाद 1 पर और ओमकार बाकर का बल्ला बोल रहा है। जीतने के लिए कुल मिलाकर 7 गेंदों का खेल शेष है और 15 रनों की जरूरत है। 7 चेंडू और 15 दबा, 7 गेंदे 15 वाला मैच ऑन है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, संकेत पवार अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर द विकेट, बड़ा शो खेलने की कोशिश, अक्रॉस द स्टंप चले गए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर विकास के हाथों में जाती हुई बिंदी गेंद की समाप्ति आती हुई। रन संख्या फिलहाल बाकी प्रसाद के हाथों में जाती हुई। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 52 रन। जीतने के लिए 6 गेंदों का खेल शेष है और 15 रनों की जरूरत है। 7 चेंडू 15 धावांची गरज आहे। मॅच रंगला आहे, खूप अत्यंत दर्जेदार पद्धतीचा मॅच आहे। काटेची टक्कर मैदानामध्ये आहे आणि शेवटचं षटक निश्चित बाकी आहे। 6 बॉल 15 धावा, बॅटिंग करणारा संघ विशू 11 6 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावांवरती आहे। 15 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। अर्थातच RPL चॅम्पियन्स सुपर लीग 2025 चा थरार पर्व दुसरं एक छोटंसं ब्रेक मध्ये गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतो। गोलंदाजी मार्कवर आलाय। पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 13 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता। आता 6 चेंडू शिल्लक आहे, 15 धावांची गरज बॅटिंग करणारा संघ विश्व 11 पाहिजे। बॅटिंग मार्कवरती आपण बघितलं तर ओमकार बाकर ज्याने 4 बॉलमध्ये 11 धावांची खेळी साकारली आहे। खूप चांगली बॅटिंग करतोय आणि निश्चित मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर कॉम्बॉक्स एंड करणार अरबाज खान। राऊंड विकेट, पहिला बॉल खराब फेकलाय, पंचांनी या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय। निश्चित विकेटच्या सरळ बाहेर फेकलाय, पंचांनी नो बॉल घोषित केलाय, म्हणजे येणारा बॉल फ्रीजचा देखील असेल। संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल। निश्चित पहिलाच बॉल आपण बघितलं तर खराब दिशेने फेकलाय, पंचांनी नो बॉल घोषित केला आहे। बीमर आणि निश्चित वॉर्निंग दिली गेली असेल कुठे अरबाज खाननं पहिला बॉल खराब फेकला, धावफलक वाढलाय। फ्रीजचा बॉल, 14 धावांची गरज, 6 बॉल, राऊंड विकेट। दुसरा बॉल होता, यावेळी निश्चित बॅटचे कट घेतल्यानंतर एस्ट्रेक्सच्या हातामध्ये गेलाय आणि निश्चित फ्रीडचा बॉल होता, संधीचं सोनं करता आलं नाहीये। विकेट देखील नसेल, परंतु संधीचं सोनं या ठिकाणी ओमकार बाकरने केलं नाहीये। 5 बॉल तुमच्याकडे आहेत, जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे। मैदानामध्ये खूप मोठा मॅच, मोठी लढत। एका बाजूला RK11 चा संघ मैदानामध्ये तुम्ही बघताय, एक जबरदस्त संघ RK11 रत्नागिरी। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं बॅटिंग करणारा संघ विश्व 11 चा संघ आहे आणि याच दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेला खरं त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि शुभ आशीर्वाद देण्याकरता ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय आदरणीय पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय फिरोजभाई कडबेकर साहेब यांचं आगमन झालंय। फिरोजभाई, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये रुद्र स्पोर्टच्या वतीनं, चॅम्पियन्स सुपर लीगच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मैदानामध्ये काही चर्चा चालू आहे, त्याकरता खेळ थांबला आहे। 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता या मॅच मध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे। कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक मध्ये गाणं घेतोय आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय। 5 बॉल
कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, चर्चा भी चल रही है। 5 गेंदों का खेल शेष है, 14 रन की जरूरत है। मुकाबला एक बार फिर इंटरेस्टिंग मोड पर गए, रोचक मुकाबला है, कांटे की टक्कर मैदान के अंदर है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, रोचक मुकाबला मैदान के अंदर। अच्छा मुकाबला है, चर्चा एक बार फिर मैदान के अंदर चल रही है। चर्चा कर रहे हैं अंपायर, हमारे अंपायर चर्चा कर रहे हैं और उसी के साथ खिलाड़ी भी चर्चा कर रहे हैं। 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर 14 रनों की जरूरत है। मैच की तरफ भी जाने वाले 5 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है। हमारे साथ टीवी अंपायर भी जुड़ने वाले हैं, अदन दलवी। अदन दलवी आप देख रहे हैं हमारे साथ टीवी अंपायर। क्या हुआ है? टीवी अंपायर हमारे साथ जुड़ रहे हैं, चर्चा हो रही है, हर गेंद पर चर्चा होगी क्योंकि ये टूर्नामेंट बड़ा है। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान और टीवी अंपायर हमारे साथ अदन दलवी। ये एंगल देखिए, ये एंगल देखिए किस तरीके से गेंदबाजी है। नपीतुड़ी गेंदबाजी अरबाज खान को आप देख रहे हैं। थोड़ा सा ऑब्जेक्शन भी दिया गया, उसके खिलाफ एक बार फिर टीवी अंपायर की तरफ जुड़ रहे हैं। टीवी अंपायर हमारे तरफ जुड़े हुए गए अदन दलवी। इनका फैसला आना भी बहुत जरूरी है। 5 गेंदें बची है फिलहाल, जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत रोचक चल रहा है। RK11 रत्नागिरी बनाम विश्व 11 को जीतने के लिए 5 गेंदे हैं, आपको जीतने के लिए 14 रन बनाने हैं। अत्यंत दर्जेदार अशी लढत तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय। या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ, त्यांची खेळाडूंची लिस्ट, प्लेइंग 11 लिस्ट आपण बघत आहोत। सर्व संघ आहेत। कोकणी बॉयज त्यांचा पॅम्पलेट तुम्हाला दाखवला जातो। सुधीर स्पोर्ट चिपळूण, रुद्र स्पोर्ट चिपळूण या स्पर्धेमधला संघ। RK रत्नागिरी आजच्या दिवसामध्ये खेळतोय। नील नाईट गुहागर, तिरुपती सावर्डे, विश्व 11 हे संघ आहेत आणि यांचे हे लॉस ज्या पद्धतीने खेळणार आहेत। विलास सावंत स्ट्रायकर, TWJ डॉमिनेटर्स, रहीम 11, प्रतीक 11 चिपळूण, द फिनिशर स्पोर्ट्स, कोकनी बॉयज हे संघ आहेत। मजा आएगा, इस मैच में भी मजा आने वाला है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, 50-50 वाला मुकाबला। 5 गेंदों का खेल शेष है, 14 रन की जरूरत है। 5 गेंदे 14 रन। पाच चेंडू 14 धावांची गरज आहे। 53 धावा झालेल्या आहेत। 14 धावा तुम्हाला बनवायच्या, अजूनही 67 धावांचा पाठलाग करायचा आहे। मैदानामध्ये ओमकार बांकर आणि प्रतीक मोहिते मैदानामध्ये आहे। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट चैंपियनशिप प्रीमियर लीग RPL रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 सीजन 2। यह मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर पहुंच चुका है। 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। चलिए फील्डिंग अपनी अपनी जगह पर जाना है, ज्यादा देर नहीं जानी चाहिए, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। वक्त की नजाकत को समझना है, वक्त बहुत महत्वपूर्ण है। 5 गेंदे जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। तीसरा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। अरबाज कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से ऑन साइड पर फैली हुई फील्ड है। 5 खिलाड़ी ऑन साइड पर, 4 खिलाड़ी ऑफ साइड पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओवर द विकेट, 5 गेंदे 14। अंपायर ने नो बॉल का सिग्नल दिया गया।
नो बॉल का सिग्नल है, बल्ले का बाहरी किनारा, गेंद पीछे की तरफ चली गई, भाग्य के सहारा 5 रनों का बोनस है, गाड़ी को भी समय मिलने वाला है। नो बॉल का सिग्नल दिया अंपायर ने। पांच गेंदों का खेल शेष था, 14 रनों की जरूरत है, उसके अंदर अंपायर ने अब जाकर नो बॉल यानी थ्रो एक्शन, अब जर्क की गेंदबाजी नहीं कर सकते हो, चक गेंदबाजी जर्क गेंदबाजी नहीं कर सकते हो। अंपायर ने नो बॉल का सिग्नल दिया, थ्रो एक्शन की गेंदबाजी पर आपको नो बॉल का सिग्नल जरूर आएगा। रन के फिलहाल चौका तो जरूर आया है। फिर से एक बार हमारे साथ टीवी अंपायर अदन दलवी जुड़ने वाले, ये भी देखना बहुत जरूरी है क्या हुआ आगे। खिलाड़ी मैदान पे रह गए, खिलाड़ी यहां पर नहीं आ सकते। आपका एक्स्ट्रा प्लेयर हमारे साथ है कमेंट्री बॉक्स के अंदर, और हमारे ऑफिशियल अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। 2025 की एक कहानी आप देख रहे हैं, इंटरेस्टिंग कहानी है। टीवी अंपायर हमारे साथ अदन दलवी भी जुड़े हुए हैं। 2025 का ये महत्वपूर्ण मुकाबला सीजन 2 है, और उसके अंदर RK11 रत्नागिरी बनाम दूसरी तरफ विश्व 11। अंपायर का सिग्नल भी देखेंगे, टीवी अंपायर हमारे साथ जुड़ रहे हैं। बहुत महत्वपूर्ण मुकाबला। अरबाज खान जिनके लिए नो बॉल का सिग्नल आया, थ्रो एक्शन की गेंदबाजी, उसके ऊपर अंपायर ने स्क्रीनिंग अंपायर गोटिया भोसले जिन्होंने नो बॉल का सिग्नल दिया गया। अंपायर टीवी अंपायर चेक करे, उसके बाद आप तक ये फैसला आएगा। मुकाबला बहुत महत्वपूर्ण है, कांटे की टक्कर है मैदान के अंदर, रोचक मुकाबला मैदान के अंदर है। 2025 की ये सुपर प्रीमियर लीग, चैंपियन सुपर प्रीमियर लीग, उसके अंदर का मुकाबला RK11 रत्नागिरी बनाम विश्व 11, इनके बीच का मुकाबला बैटल, बहुत रोचक मुकाबला। ऑन फील्ड अंपायर का फैसला भी देखने वाले हैं। गोलंदाज जर आपण बघितलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा अरबाज खानला गोलंदाजी करावी लागेल। 4 चेंडू तुमच्याकडे आहेत, पंचाने नो बॉल नकारलाय, म्हणजे 4 चेंडू 10 धाबा।
चौकार निश्चित आला म्हणजे धावफलकावरती धावा आहेत ते 57 धावा. नो बॉल साठी मॅच या ठिकाणी निश्चित थांबला आहे. पंचाने या ठिकाणी नो बॉल घोषित केला आहे. थ्रो ऍक्शनचा नो या ठिकाणी दिला गेला आहे. पंचाचा सिग्नल देखील आपण बघणार आहोत. ऑन फील्ड अंपायर आपण बघतो स्क्वेअर लेग पंच गोट्या भोसले, मुख्य पंच म्हणून निलेश ठेरोकर हे पंचाच्या भूमिकेत. 2025 मधली स्पर्धा RPL अर्थातच चॅम्पियन सुपर लीग रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रायोजित एक मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता या मॅच मध्ये तुम्हाला 10 धावा. मॅच पंचाचं सिग्नल काय येईल ते देखील बघणं फार गरजेचं आहे. विश्व 11 को जीतने के लिए फिलहाल इस मैच के अंदर 4 गेंदे और 10 रनों की जरूरत है. थ्रो एक्शन का नो नहीं रहेगा. अंपायर ने कहा है मुकाबला बहुत ये गेंद थ्रो एक्शन के लिए नो बॉल दी थी. उसके बाद रिव्यू के अंदर देखा गया ये नो बॉल नहीं दिया गया. थर्ड अंपायर डिबी अंपायर आप देख रहे हो अदन दलीबी, इनके माध्यम से 4 गेंदे 10 की जरूरत है. मुकाबला ऑन है, मुकाबले को पकड़ने की जरूरत है. चलिए सभी खिलाड़ी अपने अपने जगह पर जाएंगे, मुकाबले की शुरुआत करेंगे. 4 गेंदे और 10 रनों की जरूरत है. मैच ऑन. 4 गेंदे 10 की जरूरत. थोडंसं थांबवा प्लीज. निलेश टेरोकर, सर्व जे आज 4 संघ घेत आहेत त्यांना लक्षात ठेवा, जे खेळाडू खेळत आहेत, जे संघ घेत आहेत त्यांना रिव्ह्यू नाहीये. पंचाने रिव्ह्यू मागितला तर रनआउट साठी, नो बॉल साठी सर्व रिव्ह्यू पंच या ठिकाणी अपील करतील, रिव्ह्यू करतात, थर्ड अंपायर करतात. तो रिव्ह्यू मान्य धरला जाईल. मैच की तरफ जाएंगे. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. अरबाज खान एक बार फिर तैयार हुए. स्ट्राइकर इन पर ओमकार बाखर. मुकाबला महत्वपूर्ण है. ऑफ साइड पर देखिए थर्डमैन का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी अंदर, डीप एक कवर, लॉन्ग ऑफ ओवर. थोड़े से एक बार फिर फिसल गए. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. डेड बॉल. थोड़े से एक बार फिर देखिए रनअप में अगर बात की जाए तो थोड़े से फिसल गए थे. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए इस मैच के अंदर 10 रनों की जरूरत है. 2025 का ये महासंग्राम, रन संग्राम चल रहा है. कौन जीतेगा कौन हारेगा ये भी देखना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर है. कांटे की टक्कर मैदान के अंदर है. रोचक मुकाबला मैदान के अंदर 2025 के अंदर का ये रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL. ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए. अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. ये तीसरा मुकाबला दोपहर का सत्र है और दोपहर के सत्र में ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए. अच्छा मुकाबला है. कौन जीतेगा कौन हारेगा ये भी देखना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग मुकाबला है. फिलहाल 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. पैर में शायद मोच आई है. अरबाज खान रनअप लेते हुए थोड़े से रिदम से एक बार फिर चुके और अब जाकर गेंदबाजी में तब्दीली लाई है. सुमेद आए हैं, नई गेंदबाज का इस्तेमाल. मैच की तरफ जाएंगे. बहुत इंटरेस्टिंग मुकाबला है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सुमेद को बुलाया गया है. 4 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए अब जाकर अभी फिलहाल 10 रनों की जरूरत है. www.tenniscricket.in की टीम भी हमारे साथ जुड़ी हुई है, उनका भी स्वागत है. बहुत अच्छा काम वो भी कर रहे हैं. अच्छा मुकाबला है, रोचक मुकाबला है. कांटे की टक्कर मैदान के अंदर है. स्ट्राइकर एंड पर आप देख रहे हैं बल्लेबाजी करने के ओमकार
बाकर और नॉन स्ट्राइक इन पर प्रतीक मोहिते, ये ग्वागर के सुपरस्टार खिलाड़ी हैं, इनके ऊपर भी निगाहें हैं। और दूसरी तरफ पूरा रत्नागिरी देख रहा है, रत्नागिरी आज क्या करेगा, क्योंकि 4 गेंदे गए, 67 का पिच आके 57 बने हैं। बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम, बॉलर्स नेम। मुनीब आए हैं, मुनीब के सर पर जिम्मेदारी दी है। बहुत अच्छा मुकाबला है, कांटे की टक्कर मैदान के अंदर, 4 गेंदे 10 रनों की जरूरत है। मुनीब गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइकर एंड पर ओमकार बाग कर गए, 4 चेंडू 10 दाबा। मैच ऑन, गेंदबाजी करने के लिए कॉम्बॉक्स इनकी तरफ से नए गेंदबाज का इस्तेमाल है। मुनीब अपने बॉलिंग मार पर तैयार है। फील्डिंग देखे, थर्ड मैन का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी अंदर, डीप एक्स्ट्रा लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वेयर नेक पर खिलाड़ी है। स्ट्राइकर एंड पर ओमकार भाकर ऑन, मैदान के अंदर मुकाबला ऑन है। 4 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। फील्डिंग लगातार तब्दीली में आ रही है। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को अब जाकर अंदर की तरफ लाया और डीप फाइंडिंग के खिलाड़ी को पीछे की तरफ भेजा गया। शॉर्ट फाइंडिंग पर जो खिलाड़ी थे वो डीप पर चले गए। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर ओवर द विकेट। मुनीब कमेंटर बड़ा स्ट्रोक है, उड़ाए आसमान की तरफ, पंख लगाए, दे घुमा के, लाजवाब लगा तो 6, गाने को मौका मिला 6 रन। शुक्रिया। एक्शन रिप्ले के अंदर एक बार फिर देखने वाले ओमकार का इंजन गर्म है। बहुत अच्छा स्ट्रोक मैदान के अंदर ओमकार बागकर द्वारा, जबरदस्त बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी ओमकार बागकर द्वारा, लगा तो 6। ये सुपर हिट सिक्सर था, मच नीडेड सिक्सर फॉर बैटिंग साइड। हुकुम का इक्का मैदान के अंदर है। ये देखिए मिडिल स्टंप पर समाप्त करने थे और इनका जो पिछला पैर था वो डाउन चला गया। इनके शोल्डर डाउन नहीं होने चाहिए, गेंदबाज ने अपने शोल्डर डाउन कर दिए, इसलिए छक्का लगाया। उम्मीद नहीं टूटनी चाहिए, उम्मीद का दरवाजा खुला होना चाहिए। फिलहाल जीतने के लिए कुल मिलाकर 3 गेंदों का खेल शेष है और 4 रनों की जरूरत है। 3 गेंदे 4 रन। मैच ऑन, कमेंट्री बॉक्स इनकी तरफ से ओवर द विकेट। छोटी गेंद थी हल्के हाथों के साथ ऑन साइड पर खेलते हुए, गेंद के बीच खिलाड़ी कोशिश कर रहे हैं, टप्पा खाने के बाद गेंदबाज के बाहर, 4 रन, मुकाबला समाप्त। विशु 11 ने मैच जीता, कांग्रेचुलेशन, गाने के साथ स्वागत करेंगे, विन द मैच। शुक्रिया। अच्छा मुकाबला देखने को मिला। आरके 11 रत्नागिरी बनाम विशु 11 की टीम ने इस मुकाबले के अंदर जीत हासिल की। कांग्रेचुलेशन। विशु 11 के ओनर भी खुश है, इनके चेहरे पर खुशी का ठिकाना नहीं है। कांग्रेचुलेशन विशु 11। अच्छी तरीके से एक छक्का एक चौका ओमकार बाकर ने लगाया।